महाराष्ट्रात कोणतं पनीर बॅन झालं? खरा पनीर कोणता तुम्हाला माहितीये का? पनीरचेही वेगवेगळे प्रकार असतात. सर्वात आधी आहे रेग्युलर पनीर, दुधापासून बनवलेलं पारंपरिक पनीर. दुसरं म्हणजे मीडियम फॅट पनीर आणि तिसरं लो फॅट पनीर. FSSAIच्या मानकांमध्ये हे प्रकार स्पष्टपणे नमूद आहे. याशिवाय बाजारात फ्लेवर्ड पनीर आणि विविध प्रोसेस्ड पनीर प्रॉडक्ट्स देखील आढळू शकतात. पण आता सर्वात महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र FDAने अनस्टँडर्डाइज्ड ॲनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादन, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षाची राज्यव्यापी बंदी घातली आहे. हा आदेश ऑगस्ट 2026 मध्ये लागू करण्यात आलाय. ॲनालॉग पनीर म्हणजे काय? हे पारंपरिक दुधापासून बनलेलं पनीर नसून त्याऐवजी व्हेजिटेबल फॅट स्लॅश ऑइल, स्टार्च, इमल्सिफायर्स आणि इतर घटक वापरून पनीरसारखा पदार्थ तयार केला जाऊ शकतो. यापूर्वी महाराष्ट्र FDAने रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सना ॲनालॉग पनीर वापरत असल्यास ते मेन्यू, बिल आणि डिस्प्ले बोर्डवर स्पष्टपणे सांगण्याचे निर्देश दिले होते. आता मात्र अनस्टँडर्डाइज्ड ॲनालॉग स्लॅश नॉन डेअरी पनीरवर महाराष्ट्रात बंदी आहे. म्हणून बाहेर पनीर टिक्का, पनीर बटर मसाला किंवा इतर पनीर डिश खाताना खरं डेअरी पनीर आहे की ॲनालॉग हे नक्की तपासा. महाराष्ट्रात सध्या बँड आहे अनस्टँडर्डाइज्ड ॲनालॉग स्लॅश नॉन डेअरी पनीर. पनीरचे FSSAI मान्य मुख्य प्रकार अर्थ: रेग्युलर पनीर, दुधापासून बनवलेले पारंपरिक पनीर, मीडियम फॅट पनीर, मध्यम प्रमाणातील मिल्क फॅट, लो फॅट पनीर, कमी मिल्क फॅट असलेले पनीर, फ्लेवर्ड पनीर, परवानगी असलेल्या मसाले स्लॅश कॉन्डिमेंट्स व सॉल्टसह फ्लेवर्ड पनीर. FSSAI स्टँडर्डनुसार पनीर हा मिल्क किंवा मिल्क सॉलिड्सपासून परमिटेड ॲसिड्युलँट्स वापरून तयार होणारा पदार्थ आहे. अनस्टँडर्डाइज्ड स्लॅश नॉन डेअरी ॲनालॉग पनीरवर महाराष्ट्रात सध्याची बंदी आहे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये हा FDAचा मुख्य उद्देश आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. फॅक्ट मराठी, नॉलेज शॉर्ट्स.